बड़ा प्रश्न है। नीचे एक फासे के दो प्रारूप में दर्शाया गया है। इस फासे में अंक 2 के विपरीत फलक पर कौन सा अंक होगा? 16 में तुम्हारा 2 मिनट, 1 मिनट, 16 5 हे बघा. हा ओके. ज्यावेळेस बघा जे फासे दिलेले असतात त्या फास्यांमध्ये आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 2 टोटल किती बाजू असतात? 6 बाजू असतात. 6 पृष्ठभाग, 12 बाजू, 8 कोपरे. तर काय विषय ती ज्यावेळेस दोन आकृतीत 2 अंक समान असतील. आता इथं 3 पण समान आहे, इथं 3 समान, इथं 4 समान आहे, इथं 4 समान. अशा वेळेस जे समान अंक सोडून जे 2 अंक असतात ते 2 अंक एकमेकांच्या विरुद्ध असतात. बरोबर? इथं 2 शिल्लक होते तर 5 एकमेकांच्या काय विरुद्ध. आता 4 च्या विरुद्ध विचारलं तर 4 च्या विरुद्ध असा अंक असला की जे अदृश्य असते. अदृश्य अंक कोण कोण आहे? 1 आणि 6. बरोबर? 1 आणि 6. 3 च्या विरुद्ध तेच 1 आणि 6. अंतर असं विचारलं की 6 च्या विरुद्ध कोणता अंक येणार? कोणता अंक येणार 6 विरुद्ध? एक तर 4, एक तर 3. 1 च्या विरुद्ध विचारले तर 3, एक तर 4. नियम लिहून दिला तुम्हाला. बघा जे आता असतील तेवढं बघत असेल आपल्या त्यांनी पहिला भाग बघून घ्यावा डाईचा, त्यात स्पष्ट सांगितले. त्यात नियम लिहून दिले. बघा दुसरा प्रश्न असा आहे. प्रश्न क्रमांक 2 द्यायचा भाग 2 आहे. ठीक. आता प्रश्न ऐसा है, नीचे एक फासे के दो प्रारूप को दर्शाया गया है. इस फासे में अंक 5 के विपरीत फलक पर कौन सा अंक होगा? मला 1 मिनिट पूर्ण सोडो. आता अंक 3 समान इथे का समान आहे? तर तो समान अंक असतो. दोन आकृत्या काढायची. आकृती 1, आकृती. आता आकृती क्रमांकाला 3 अंक पुढे, आकृती 2 ला 3 अंक 1 नंबर. जे बाकी अंक असतात ते घड्याच्या काट्याच्या दिशेने फिरवायचे. 3 च्या पुढे काय? 2. 2 च्या पुढे 1. बरोबर? आकृती क्रमांक 2 3 च्या पुढे 5, 5 च्या पुढे 4. ठीक आहे. आता जे अंक असतात ते एकमेकांच्या विरुद्ध असतील. आता 2 च्या विरुद्ध 5 जो प्रश्न होता, 1 च्या विरुद्ध 4 आणि 3 च्या विरुद्ध असा अंक असतो जो अंक समान असतो त्या विरुद्ध असा अंक असतो जो आकृती दिलेला नसतो. आता 3 च्या विरुद्ध काय ना? सिंपल आन्सर. खूप सिंपल, असं काही मोठा विषय राहत नाही.
हे बघा आता उदाहरणात काय विषय आहे? जर उदाहरणात 3 आकृती दिलेल्या असतील, समजा ते उदाहरणामध्ये लागू दिले 3. ओके, त्यावेळेस उदाहरणात ज्या अंकाच्या विरुद्ध अंक विचारलेला असल्यास तो अंक ज्या आकृतीत असेल ती आकृती समोर घ्यावी. म्हणजे 3 आकृतीपैकी जर प्रश्न विचारतो एक ना विरुद्ध कोणता अंक आहे असं विचारलं आहे ना, तर एक अंक देखाना कोणती आकृती आहे पण त्या आकृती समोर ठेवा. ठीक, त्यानंतर त्या आकृती सोबत दिलेल्या 2 आकृतीपैकी कुठलीही एक आकृती घेऊन एक अंक समान असणारा आकृती नियम लागू करावा. आता बाकी 3 आकृतीपैकी एक अंक ज्या आकृतीमध्ये असतात ते सोबत ठेवायचे. पुन्हा तिथला 2 तर 2 आकृतीपैकी कोणते एक आपण सोबत ठेवायचे आणि एक अंक समान जो नियम आपण चेक जस्ट गणना काढावा तो नियम लागू करा. ठीक आहे, आता आपण उदाहरण घेऊ. बघा प्रश्न असा आहे आता कि नीचे एक पासे की 3 स्थितियां दी हुई है. किती आकृत्या? 3. आकृती 1, आकृती 2, आकृती 3. अंक 1 के विपरीत सतह पर, सतह म्हणजे काय? पृष्ठभाग. सतह पर कोण सा होगा? जस्ट लिहिले तुम्ही लागेल. ज्यावेळेस आकृती 3 असतील त्यावेळेस 3 आकृतींपैकी उदाहरणात जो प्रश्न विचारला तो प्रश्न काय? अंक 1. अंक 1 कोणता आकृती आहे? 1 2 3 पैकी एक म्हणजे आकृती समोर. ठीक, प्रश्नाला जो अंक विचारला असला तो अंक कोणता आकृतीमध्ये देखाना? एक अंक इथे आहे 3 पैकी. तर एक अंक इथे असल्यावर आपण ही आकृती घ्या किंवा ही आकृती घ्या, कोणत्या नियम लागू असतात. आता आपण सोबत दिले तर 2 अंक 2 आकृतीमध्ये एक अंक समान असा नियम आपण तसं लिहिले की ज्यावेळेस 2 आकृतीमध्ये एक अंक समान असला आपण हायलाइट केल्यानंतर त्याने गणना काढावा फिरवत असतो. आता इथं 2 अंक समान आहे, इथं 2 अंक समान आहे. ठीक, नंतर आपण काय करतात? एक बॉक्स काढतात येलो डबा टाइप. आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 2. ओके, ठीक. 2 ना पुढे 6, 6 ना पुढे 4, 2 ना पुढे 3, 3 ना पुढे 1. आता विचार काय? एक अंक विरुद्ध कोणता? एक अंक विरुद्ध. एक विरुद्ध काय? 4, 6 ना विरुद्ध 3, 2 ना विरुद्ध. म्हणजे ज्यावेळेस एक पेक्षा जास्त आकृती असतात त्यावेळेस 2 आकृतीचा नियम समान अंक 7 कॉल तो. ठीक आहे. नीचे एक फासे की 3 स्थितियां दी हुई है. अंक 2 के विपरीत सतह पर कौन सा अंक होगा? एक मिनट देतो सोडवा.
हे बघ, अंक 2 विपरीत विचारायचे. कोणता अंक 2 कुठे आहे? बरोबर. त्यासोबत ही व्हॅल्यू मिळते. कोणत्या आपण घेऊ? ही घेऊ. आता ही घेऊ आणि ही. आता इथं 2 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे. आता 1 आणि 2 इथं 4 समान, इथं 4 समान, इथं 1 समान, इथं 1 समान. शिल्लक काय उरला आता 7. 2 चे उत्तर काय? सिंपल. जसं आपण नंतर शिकलो ना, त्यावेळेस 2 आकृत्या 2 अंक समान असतील. त्यावेळेस जर 2 अंक समान असतील ते नंतर जो शिल्लक बाकी राहतात त्या अंक एकूण काय राहतात? विरुद्ध राहतात. 2 मध्ये काय होणार? 7. प्रश्न दिया है, नीचे एक पासे के 3 स्थितियां दी हुई है. अंक 4 के विपरीत सतह पर कौन सा अंक होगा? चार के विपरीत 4 ठीक है. बघा प्रश्न आता. प्रश्न काय विचारले? 4 ला विरुद्ध कोण धरते? कोणता? 4. एकदम सिंपल. आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 2, आकृती क्रमांक. बरोबर. आता 4 अंक कोणते इथं कोणती वेग घ्या काय बघा. आता 2 घेऊ आपण. कोणते घेऊया आपण? हे घेऊ काय? कोणते घेऊ? समज. आता इथे 4 आहे, इथं पण 4. ठीक आहे. ज्यावेळी 2 अंक समान असेल त्यावेळी आपण काय करायला घाटामध्ये फिरवतो. आकृती 1, आकृती 2. अंक कोणता समान आहे? 4. इथे 4, इथे 4. 4 ना पुढे 3, 3 ना पुढे 4 ना पुढे 5 ना पुढे. आता कोणाला विचारलं? 4 विचारले. आता 3 ना पुढे काय होणार? 5. 2 ना पुढे आता समानांतर 4 आहे. जो अंक अदृश्य रास कोणता कधी संख्येपैकी 6 त्यानंतर 6. या नीचे एक पासे के 3 स्थितियां दी हुई है. अंक 3 के विपरीत सतह पर कौन सा अंक होगा?
होता हे बघा किती विरुद्ध 3 विरुद्ध. ठीक. आता 3 अंक ही घ्या काय घ्या कोण दे. ठीक आहे. आता कोण देतात. ठीक आहे. 3 अंक समान आहे का नाही. समान कोणता अंक आहे 5. हा 5 हा. आता 5 5 समोर. ठीक. 5 च्या पुढे 4 च्या पुढे बरोबर. 5 च्या पुढे 3 च्या पुढे म्हणजे 4 च्या विरुद्ध 3 2 च्या विरुद्ध 1 5 च्या विरुद्ध काय येणार मग आता 6. आपल्याला नंतर 3 च्या विरुद्ध विचारलं 3 च्या विरुद्ध काय येणार 4. किती 6 च्या विरुद्ध बर. आता सांग पुढे सांग पुढे पुढे त्यातून का आपल्याला आपल्याला घ्यावं त्यातून 3 समान आहे 3 समान. ठीक. हा 3 हा 4 हा 5 म्हणजे 4 च्या विरुद्ध काय राहील कन्फर्म. ते शिल्लक असतात अंक एक प्रकारे काय असतात विरुद्ध. आता 3 3 3 च्या विरुद्ध जे अंक दिसत नाही कोण दिसत नाहीये 6 आणि 2 बरोबर. 5 च्या विरुद्ध काय ना 6 आणि 2. आता आपण कोणतं विचार 6 6 च्या विरुद्ध काय एकतर 3 एकतर 5 समान अंक आणि 2 च्या विरुद्ध काय एकतर 3 एकतर 5. असं आपल्या रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला रोज डेली टॉपिक वाईज व्हिडिओ लाईन करतील आपल्या चॅनलला. फक्त घरी बघून चॅनल पोहोचवा.